वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये आपला चॅप्टर नंबर 5 आहे क्वाड्रिलॅटरल्स. तर त्या क्वाड्रिलॅटरल्स मध्ये आपण आधी 5.1 पासून ते 5.4 पर्यंतचे सगळे प्रॅक्टिस सेट बघितलेत. या व्हिडिओमध्ये आपण 5.5 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघणार आहे. तर 5.5 प्रॅक्टिस सेटच्या आधीचे जर प्रॅक्टिस सेट तुमचे राहिले असतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, आधीचे प्रॅक्टिस सेट बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 5.5 टोटल 4 क्वेश्चन आहेत. त्या 4 क्वेश्चनचं सोल्युशन सिंपल मेथडने आपण तुमच्याशी डिस्कस करूया. तर प्रॅक्टिस सेट 5.5 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. इन फिगर पॉइंट्स एक्स वाय झेड आर मिड पॉइंट्स. एक्स वाय झेड हे मिड पॉइंट दिलेले आहेत. कोणाचे मिड पॉइंट्स आहेत? साइड ए बी, साइड बी सी अँड साइड ए सी. ओके, ऑफ ट्रायंगल ए बी सी रिस्पेक्टिव्हली. तर ए बी बी सी आणि ए सी चे कोण कोण मिड पॉइंट्स आहेत? एक्स, वाय अँड झेड. हे मिड पॉइंट्स आहेत. तर मग आपल्याला आणखी एक दिलं, आपल्याला एबी ची व्हॅल्यू 5 आहे, एसी ची व्हॅल्यू 9 आहे आणि बीसी 11 दिलेलं आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एक्स वाय, वाय झेड अँड एक्स झेड या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या. मग ह्या फाइंड आउट करत असताना आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आन्सर मध्ये फर्स्ट स्टेप आपण काय राईट डाऊन करणार? तर काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी? इन ट्रायंगल ए बी सी. ओके, एक ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला. इन ट्रायंगल ए बी सी पॉइंट्स, कुठले कुठले पॉइंट्स आहेत? पॉइंट्स एक्स, वाय, झेड आर the midpoints of side AB, BC and AC. ओके, पॉइंट्स एक्स वाय झेड हे साइड AB, BC आणि AC चे काय आहेत? मिड पॉइंट्स आहेत. दिस इज गिवन. मग आपण एक थेरम बघितलाय. कुठला थेरम बघितलाय? तर बाय थेरम ऑफ, तो थेरम इथे यूज करूया. थेरमचं फुल स्पेलिंगला मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. बाय थेरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ. ओके, थेरम मेन्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठला थेरम यूज करताय, त्याशिवाय डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं नाही. बाय थेरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल्स. जसं टेक्स्टबुक मध्ये त्याचं टायटल आहे तसंच लिहा, टू साइड्स ऑफ ट्रायंगल्स. तर हा थेरम काय सांगतो आपल्याला ते आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स वाय. तर एक एक स्टेप बाय स्टेप फाइंड आउट करूया. तर एक्स हा एबीचा मिड पॉइंट आहे आणि वाय हा बीसीचा मिड पॉइंट आहे. तर या दोघांना जोडणारी जी लाईन आहे एक्स वाय, ती इकडच्या एसी ला काय असते? पॅरलल असते. आणि एक्स वाय ही एसीच्या काय असते? हाफ असते. या थेरम नुसार मिड पॉइंट्सना जोडणारा जो सेगमेंट आहे तो अपोजिट साइडचा हाफ असतो. म्हणजे काय येणार? 1 बाय 1 कॅल्क्युलेशन. एक्स वाय इज हाफ ऑफ एबी, सॉरी एसी. एसीच्या काय असणार आहे? हाफ. तर अपोजिट साइड जी एसी आहे त्याच्या हाफ असणार आहे. मग आता याच्यात एक्स वाय इज इक्वल टू 1/2. एसी किती दिलेलं आहे आपल्याला? 9. 9 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे? 4.5 सेंटीमीटर. दॅट इज एक्स वाय. म्हणजे एक्स वाय किती मिळाला आपल्याला? एक्स वाय इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. हे फर्स्ट वन आलं. त्याच्यानंतर सेकंड वन आपल्याला फाइंड करायचं आहे वाय झेड. ओके, दुसरा वाय झेड फाइंड करायचा आहे. तर हा वाय झेड जो आहे तो कुणाच्या हाफ असणार आहे? त्याच थेरम नुसार एबीच्या हाफ असणार आहे. सो सेकंड याच थेरम नुसार वाय झेड इज हाफ ऑफ एबी. वाय झेड कुणाच्या हाफ असणार आहे? एबीच्या. एबी किती दिलेला आहे? 5. 1/2 इंटू 5 म्हणजे 5 ला 2 ने डिवाइड करायचं तर किती येणार? 2.5 सेंटीमीटर. जस्ट म्हणजे 2.5 सेंटीमीटर हा मिळाला आपल्याला वाय झेड. ओके, सेकंड वन. नाव थर्ड वन. थर्ड आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इथे? तर एक्स झेड फाइंड आउट करायचं. ओके, सो एक्स झेड मीन्स दिस, सॉरी इथे जस्ट म्हणजे. सो हा एक्स झेड जो आहे तो समोरच्या बीसीचे काय असणार आहे? हाफ. सेम थेरम. सो एक्स झेड इज हाफ ऑफ बीसी. ओके, सो 1/2. बीसी ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला? बीसी इक्वल टू 11. तर 11 व्हॅल्यू पुट करूया. तर 11 ला जर 2 न डिवाइड केलं आपण, तर 11 ला 2 न डिवाइड केल्यानंतर 5.5. ओके, एक्स झेड इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. ओके, तर हे त्याच्या हाफ करायचं, 2 न डिवाइड करायचं आणि त्याला 5.5 सेंटीमीटर असं मेन्शन करायचं. तर अशा प्रकारे आपण तिन्ही व्हॅल्यू सुद्धा काय केलेले आहेत? फाइंड आउट केलेले आहेत. हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड बघूया आपण. Now second question. In figure PQRS, quadrilateral PQRS and MNRL are rectangles. तर PQRS आणि MNRL हे दोन्ही काय आहेत? रेक्टँगल आहेत.
इफ पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड पी आर, पॉइंट एम हा काय आहे, पी आर चा मिड पॉइंट आहे, देन प्रूव्ह दॅट एस एल इज इक्वल टू एल आर, आणि सेकंड त्यातला आहे एल एन इज इक्वल टू, एल एन इज 1/2 एस क्यू. हे दोन प्रूफ करायचे आहेत आपल्याला. हे दोन्ही प्रूफ करत असताना स्टार्ट कसं करणार आपण याच्या आन्सर मध्ये. तर इथून स्टार्ट करूया. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस अँड क्वाड्रिलॅटरल एम एन आर एल आर रेक्टँगल्स, आर रेक्टँगल्स. तर हे ऑलरेडी आपल्याला आर रेक्टँगल्स तर क्वेश्चन मध्ये दिलंय, तर काय म्हणणार, हे कसं राईट डाऊन करणार, इट इज गिवन, ते आपल्याला दिलेलं आहे, हे रेक्टँगल्स आहेत म्हणून. आता पी क्यू आर एस आणि एम एन आर एल हे रेक्टँगल असतील, तर रेक्टँगल मधला प्रत्येक अँगल किती डिग्री असतो, 90 डिग्री असतो. देअरफॉर अँगल एस इज इक्वल टू अँगल एल इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, एस इज इक्वल टू एल किती डिग्रीचा असणार आहे, तो 90 डिग्रीचा असणार आहे. याचाच अर्थ काय, आपण असं म्हणू शकतो की अँगल एस आणि अँगल एल एकमेकाला काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. मग आता इथे बघा, जर का हे ह्या दोन लाईन घेतल्या आपण, म्हणजे पी एस आणि एल एम, आणि इथले दोन हे अँगल, म्हणजे हा 90 डिग्री आहे, हा सुद्धा 90 डिग्री आहे, तर हा 90 डिग्री लाईनच्या वरती आहे, इथे पण लाईनच्या वरती आहे, तर हे कसले झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले. हे दोन्ही कसले अँगल झाले, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर लाईन्स काय येतात, पॅरलल येतात. त्यामुळे काय म्हणणार, एस पी इज पॅरलल टू एल एम. देअरफॉर एस पी इज पॅरलल टू एल एम. एल एम, तर ह्याला रिझन काय लिहिणार, एस पी इज पॅरलल टू एल एम ला करस्पॉन्डिंग, जस्ट अ मिनिट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते, जर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील, कॉन्ग्रंट असतील, तर लाईन पॅरलल असतात. त्यामुळे एस पी ला पॅरलल कोण येणार, तर तिथे एल एम हा पॅरलल येणार, एस पी ला एल एम हा पॅरलल येणार. हे पहिलं झालं पार्ट आपलं. मग आता याच्यावरून आपण इन ट्रायंगल, ओके जस्ट अ मिनिट, इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल आता कन्सिडर करूया, म्हणजे एस आर पी ह्या ट्रायंगल मध्ये. नाव इन ट्रायंगल एस आर पी, एस आर पी मध्ये एस पी याला नंबर 1 द्या, हे पॅरलल आले. एस पी इज पॅरलल टू एल एम. एस पी हा कुणाला पॅरलल आहे, एल एम ला, फ्रॉम 1, फ्रॉम 1 मध्ये आपण ऑलरेडी बघितलं, एस पी कुणाला पॅरलल आहे, एल एम मध्ये, तेच आपण प्रूव्ह केलं. आणि दुसरं एस पी इज पॅरलल टू एल एम, आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय बघा, पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ साइड पी आर. तर एम हा मिड पॉइंट आहे, ते लिहूया. ऑल्सो पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ साइड, कुणाचा मिड पॉइंट आहे, तो पी आरचा. ओके, आता जर का तो पी आरचा मिड पॉइंट असेल, म्हणजे बघा थेरम वापरणार आहे आपण, तर कुठला थेरम वापरणार आहे याच्यात, कुठला थेरम यूज करणार आहे आपण, की जर हे दोन त्यातली जी मिड पॉइंट्स आहेत, मिड पॉइंटला जोडणारे, म्हणजे एका मिड पॉइंटला जोडणारा आणि दुसऱ्या साईडच्या एका पॉइंटला जोडणारी जी लाईन आहे, ती एका साईडला जर पॅरलल असतील, म्हणजे एस पी आणि एल एम काय असतील, दोघं पॅरलल असतील, इकडचा एक जर एम मिड पॉइंट असेल, तर एल सुद्धा काय असतो, मिड पॉइंट असतो. हेच आपण कॉन्व्हर्स थेरम मध्ये बघितलं. इफ एम इज मिड पॉइंट, देन एन इज ऑल्सो, सॉरी, एल इज ऑल्सो मिड पॉइंट. एम असेल मिड पॉइंट, तर एल पण काय असतो, मिड पॉइंट. देअरफॉर पॉइंट एल इज मिड पॉइंट ऑफ एल कोणाचा मिड पॉइंट येणार आहे, एस आर चा मिड पॉइंट ऑफ एस आर. आणि याला रिझन काय येणार, बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. कुठला थेरम यूज करायचा, बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. तर परत एकदा थोडस शॉर्ट मध्ये सांगतो, की एकाचा मिड पॉइंट आणि दुसरा एखादा पॉइंट यांना जोडणारी जी लाईन आहे, ही एल एम, तर ही एल एम जर एस पी ला पॅरलल असेल, त्यातला एम जर मिड पॉइंट असेल, तर एल सुद्धा काय असणार आहे, मिड पॉइंट. हा कुठला थेरम आहे, कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. मग एल जर मिड पॉइंट असेल, तर बघा जेवढा एस एल आहे तेवढाच कोण असणार आहे, एल आर. म्हणजे हे पहिला पार्ट प्रूफ होईल. देअरफॉर एस एल इज इक्वल टू एल आर. आणि हेच तर आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं.
तर हा पहिला पार्ट प्रूव्ह झाला आपला. तर पहिला पार्ट प्रूव्ह झाल्यानंतर तर सेकंड बघूया. पण सेकंड मध्ये आपण पहिल्यांदा इथून स्टार्ट करूया. आता सेकंड पार्ट प्रूव्ह करताना त्याच्यात पहिल्यांदा काय करणार आपण, तर हे जे सेंटेन्स आहे ते ॲज इट इज काय करणार, राईट डाऊन करणार, की 2 क्वाड्रिलॅटरल काय आहेत, रेक्टँगल आहेत. गिव्हन 2 क्वाड्रिलॅटरल्स आर रेक्टँगल. मग आता कुठला अँगल 90 डिग्री असेल, एन किती डिग्री असेल, 90 डिग्री, आणि क्यू पण किती असणार, 90 डिग्री. देअरफॉर एन इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू किती येणार, 90 डिग्री. तर रेक्टँगल मधला प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. ओके, इथं पण लिहा अँगल्स ऑफ रेक्टँगल. इथं सुद्धा लिहू शकता अँगल्स ऑफ रेक्टँगल. मग दोन्ही 90 डिग्री असतील म्हणजे दोन्ही एकमेकाला काय झाले, कॉन्गरंट. म्हणजे एन कोणाला कॉन्गरंट झाला, क्यू ला कॉन्गरंट झाला. आता बघा कॉन्गरंट असतील तर ही लाईन म्हणजे कुठली, एम एन आणि ही, तर दोन्ही लाईनच्या एम एन आणि पी क्यूच्या वरचा अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. तर हे जे दोन लाईन आहेत म्हणजे एम एन आणि खालची लाईन पी क्यू, ओके, वरची एम एन आणि खालची पी क्यू, तर हे दोघं एकमेकाला काय असणार आहेत, पॅरल, कारण त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहेत, कॉन्गरंट आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्गरंट असतील तर लाईन पॅरल म्हणजे कोण पॅरल येणार, हा, एम एन इज पॅरल टू, ओके, पी क्यू. तर इथे लिहा देअरफॉर आधीच्या ह्याच्यामध्ये केलं तसंच करायचं, एम एन इज पॅरल टू पी क्यू. तर हे आपल्याला तिथे लागणार आहे, एम एन इज पॅरल टू पी क्यू. आता एम एन जर पॅरल असेल, मग आता इन ट्रायंगल पी क्यू आर, नाव इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, ओके. तर पी क्यू आर मध्ये बघा, तो ड्रॉ करूया हवं तर इथे पी क्यू आर, म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल काय आहे तो. पी क्यू वरती आर आहे आय थिंक, ओके, पी क्यू आर, हा, आणि मध्ये असं एम एन आहे, एम एन. तर त्याच्यामध्ये वरती आपण असं बघितलं, याला नंबर आपण देऊया 2, नंबर 2 देऊया. इन ट्रायंगल पी क्यू आर एम एन इज पॅरल टू, एम एन कुणाला पॅरल आहे, पी क्यू ला. हे 1 मध्ये दाखवलंय आपण, फ्रॉम 1, ओके, 1 मध्ये ऑलरेडी दाखवलंय. आता एम एन जर पी क्यू ला पॅरल असेल आणि एम मिड पॉइंट आहे, पॉइंट एम इज, सॉरी, पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ, पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ पी आर. देअरफॉर बघा आता इथे एम एन जर पॅरल असेल पी क्यू ला आणि पॉइंट एम जर मिड पॉइंट असेल तर इकडचा एन पण काय होणार, मिड पॉइंट, ओके. देअरफॉर पॉइंट एन इज ऑल्सो, एन इज मिड पॉइंट, एन इज मिड पॉइंट ऑफ, एन कोणाचा मिड पॉइंट येणार आहे, तर क्यू आरचा, एन इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, किंवा सेगमेंट क्यू आर म्हणून. तर हे आपल्याला लागणार आहे, एन इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. त्याला कुठला थेरम यूज करणार आपण, बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम, ओके. तो थेरम इथं आपण यूज केलाय, कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. जर एम मिड पॉइंट असेल तर एन सुद्धा काय येणार, मिड पॉइंट येणार. त्यासाठी एम एन ला पी क्यू सुद्धा पॅरल पाहिजे, ते इथे दाखवलंय. आता ते झाल्यानंतर परत एक ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावं लागेल लास्ट ग्रुप साठी. इन ट्रायंगल, ओके, आता हा महत्वाचा ट्रायंगल आहे, हा कन्सिडर करा. इन ट्रायंगल एस क्यू आर, हा एवढा ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल एस क्यू आर, ओके, इन ट्रायंगल एस क्यू आर, तेवढा पार्ट आपण इथे ड्रॉ करूया, एस क्यू आर. राईट अँगल ट्रायंगलचा शेप आहे त्याचा, एस क्यू, वरचा कोण आहे आर, इथला पॉइंट कोण आहे एल, त्याचा मिड पॉइंट आहे, आणि इकडचा कोण आहे एन. हे दोघं पण मिड पॉइंट आहेत, ओके, दोघं पण काय आहेत, मिड पॉइंट आहेत. तर ॲज एल इज मिड पॉइंट ऑफ, वरती आपण दाखवलं एल कुणाचा मिड पॉइंट आहे, एल इज मिड पॉइंट ऑफ एस आर, अँड सेकंड आत्ताच दाखवलं वरती, एन इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. म्हणजे हा इकडचा मिड पॉइंट आहे एल, आणि एन इकडचा मिड पॉइंट आहे, ओके. तर मग कुठला थेरम यूज करणार, बाय थेरम ऑफ, बाय मिड पॉइंट बाय मिड पॉइंट थेरम ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल, टू साइड्स ऑफ ट्रायंगल.
तो थेरम काय सांगतो तर मिड पॉइंटला जोडणारी जी सेगमेंट आहे म्हणजे एल एल, तर ती पुढच्या एस क्यूच्या काय असते हाफ असते. जर एल आणि एन मिड पॉइंट असतील ते ऑलरेडी दाखवलेत आपण आधीच्या पार्टमध्ये, तर तो जो एल एन आहे तो समोरच्या एस क्यूच्या काय असणार आहे हाफ. देअरफॉर एल एन इज हाफ ऑफ एस क्यू अँड दॅट इज सेकंड पार्ट. तोच आपला काय असणार आहे याच्यातला सेकंड पार्ट असणार आहे. ओके, अशा मेथडनी तो प्रूफ करायचा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. तर इथे आपला सेकंड क्वेश्चन झालं. तर नेक्स्ट थर्ड वन. नाव थर्ड क्वेश्चन. इन फिगर ट्रायंगल ए बी सी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ए बी सी हा कुठला ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. पॉइंट्स एफ डी अँड ई आर मिड पॉइंट्स ऑफ साइड ए बी, साइड बी सी अँड साइड ए सी रिस्पेक्टिव्हली. शो दॅट दिस ट्रायंगल एफ ई डी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. तर आपल्याला काय दाखवायचं आहे तर हा जो एफ ई डी हा ट्रायंगल आहे तो आतला ट्रायंगल एफ ई डी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्याच्यासाठी आपल्याला दिलेलं काय आहे ए बी सी हा ऑलरेडी इक्विलॅटरल आहे आणि हा आतला आपल्याला काय करायचं आहे इक्विलॅटरल दाखवायचं. तर त्यासाठी आपण या मिड पॉइंट थेरमचा यूज करणार आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर फर्स्ट स्टेप की आपण स्टार्टिंगला असं लिहूया. ओके, फर्स्ट स्टेप मध्ये ट्रायंगल ए बी सी इज इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा स्टार्टिंगला असंही चालेल. इन ट्रायंगल ए बी सी ओके पॉइंट्स कुठले कुठले पॉइंट्स आहेत बघा. पॉइंट्स एफ डी ई आर midpoints of sides, okay, sides AB, BC and AC respectively. तर हे मिड पॉइंट्स आहेत. ओके, तर हे क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सो इट इज गिवन ब्रॅकेट मध्ये इट इज गिवन. मग हे आपल्याला शो करायचं ते बघा स्टेप कसे आहेत. मग आता जर मिड पॉइंट्स आहेत असे दिले असतील तर आपण कुठला थेरम वापरणार बाय थेरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल. midpoints of two sides of triangle. by theorem of midpoints of two sides of triangle. तर तो थेरम आपल्याला काय सांगतो तर हे जे एफ डी ई आपले मिड पॉइंट आहेत. ओके, एफ डी ई तो वन बाय वन बघूया. मिड पॉइंट्सला जोडणारी जी सेगमेंट आहे म्हणजे इथं एफ ई समोरच्या बीसीच्या काय असणार आहे हाफ. इथं लिहूया आपण असं. देअरफॉर एफ ई कुठल्याही सिक्वेन्स लिहू शकता. वन हाफ बी सी. सेकंड कुठला येणार इथे तर एफ ई झालं बीसीच्या हाफ. तसं एफ डी म्हणजे इथला एफ डी एसीच्या हाफ. ओके, सो एफ डी इज हाफ ऑफ एसी. एफ डी इज हाफ ऑफ एसी. त्यानंतर लास्टचा इकडचा डीई. ओके, सो हा डीई कुणाच्या हाफ असणार आहे त्याच्या समोरची साइड अपोजिट साइड ए बी. सो डीई इज हाफ ऑफ ए बी. त्याला कंबाईन मध्ये काय करा नंबर 1 द्या. तिन्ही सेपरेट देण्यापेक्षा कंबाईन मध्ये नंबर 1 द्या. आता आपल्याला मेन क्वेश्चन मध्ये आणखीन एक पार्ट काय दिलाय ट्रायंगल ए बी सी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, ट्रायंगल ए बी सी हा कुठला ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. तर हे कुठून आलं तर हे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल. ते इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याच्या साइड्स काय येतात इक्वल येतात म्हणजे ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू ए सी. तर हे नंबर काय केला 2 केला. तर बघा फ्रॉम 1 अँड 2 काय कन्क्लुजन निघेल आपलं फ्रॉम 1 अँड 2. ओके, फ्रॉम फर्स्ट वन अँड सेकंड वन. 1 आणि 2 चं जर कंपॅरिझन केलं आपण तर समजा ए बी बी सी ए सी हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मी. एक्झॅक्टली 10 व्हॅल्यू असेल असं नाही. पण एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. समजा ए बी बी सी ए सी हे तिघं पण काय 10 आहेत. तर हे तिघे त्यांच्या हाफ आहेत म्हणजे किती येणार 5 5 आणि 5 येणार. ओके, म्हणजे हा जर 10 असेल हे तिन्ही पण इक्वल आहेत म्हणजे 10 असतील तर हे तिन्ही पण इक्वल येणार त्याच्या हाफ म्हणजे किती येणार 5 येणार. याचाच अर्थ काय होणार फ्रॉम 1 अँड 2 एफ ई इक्वल टू एफ डी इक्वल टू डीई. ऑल 3 आर इक्वल. मग तिन्ही जर इक्वल झाले तर तो ट्रायंगल कुठला येणार देअरफॉर ट्रायंगल जे आपल्याला क्वेश्चन म्हटलं ऍज पर क्वेश्चन घेऊया आपण. एफ ई डी इज अन ट्रायंगल एफ ई डी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आणि हेच आपल्याला त्याच्यामध्ये शो करायचं होतं. सो दिस एफ ई डी इज अँड विच टाइप ऑफ ट्रायंगल इक्विलॅटरल. ओके, तर हा सेकंड आपला सॉल्व्ह झाला. आता सॉरी थर्ड वन. आता लास्ट क्वेश्चन. नाउ लास्ट क्वेश्चन. इन फिगर सेगमेंट पी डी इज मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर.
ओके. पीडी हा काय आहे, जो ट्रायंगल पी क्यू आर चा मीडियन आहे. मीडियन म्हणजे काय, तर हा पीडी काय करणार आहे, समोरच्या साईडला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार, म्हणून त्याला मीडियन म्हणायचं. पॉइंट टी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पीडी. हा जो पॉइंट टी आहे तो ह्या पीडीचा काय आहे, मिड पॉइंट आहे, म्हणजे त्याला इक्वल पार्ट मध्ये तो काय करत असणार आहे, डिवाइड करत असणार आहे. ओके. तर हे दिलेलं आहे आपल्याला. प्रोड्युस्ड क्यूटी, क्यूटी समजा असा पुढे वाढवला तर कुठं इंटरसेक्ट होतं पी आर ला, पी आर ला एम मध्ये काय होतं, त्या इंटरसेक्ट होतं. ओके, एम या पॉइंट मध्ये. तर मग आपल्याला हे दाखवायचं आहे, पी एम अपॉन पी आर इज इक्वल टू 1/3. तर हे आपल्याला काय करायचं, तिथे शो दॅट दाखवायचं आहे, प्रूफ करून दाखवायचं. तर प्रूफ स्टार्ट करत असताना सुरुवातीला एक कन्स्ट्रक्शन घेऊया आणि मग कन्स्ट्रक्शनने आपण स्टार्ट करूया. ओके, कन्स्ट्रक्शन. ड्रॉ dn is parallel to qm. ओके, डीएम कोणाला पॅरलल काढायचं, क्यूएम ला पॅरलल काढायचं. इथे हिंट सुद्धा आपल्याला दिलेली आहे. ओके, एक्झाम मध्ये कदाचित आपल्याला हिंट देणार नाही, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं की हे सॉल्व्ह करायचं असेल तर डीएन कोणाला पॅरलल काढायचं, क्यूएम ला पॅरलल काढायचं. तर तो काढल्यानंतर ट्रायंगल कन्सिडर करायचं आपण, इन ट्रायंगल. ओके, इन ट्रायंगल पीडीएन. तर पीडीएन हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आणि या ट्रायंगल मध्ये पहिल्यांदा असं लिहूया, टीएम इज पॅरलल टू डीएन बाय कन्स्ट्रक्शन. बाय कन्स्ट्रक्शन असं म्हणा. आणि हे एक रिझन आहे, क्यू डॅश टी डॅश एम. ओके. तर जर पूर्ण क्यूएम जर त्या डीएन ला पॅरलल असेल तर हा टीएम सुद्धा कोणाला पॅरलल असणार आहे, डीएन ला पॅरलल असणार आहे. तेच इथं आपण वापरले, फक्त क्यूएम च्या ऐवजी टीएम म्हटलं आपण. ते तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर आहेत, त्यामुळे टोटल क्यूएम म्हणण्यापेक्षा तुम्ही फक्त टोटल क्यूएम च्या ऐवजी काय म्हणू शकता, सॉरी, क्यू टी एम हे रिझन राहू द्या आहे तसे, फक्त टीएम म्हटलं तरी चालेल. ओके, क्यूएम च्या ऐवजी टीएम म्हणून इथे टीएम घेतलंय. तर हे कन्स्ट्रक्शन आपण केलं. आता ह्यानंतर पुढे आणखीन एक आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, पॉइंट टी इज मिडपॉइंट ऑफ पीडी, सेगमेंट पीडी. हे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे कीवर्ड. आता बघा, इथे आपण कॉन्व्हर्स वापरायचं. तर कॉन्व्हर्स वापरताना कसा वापरणार आपण, तर कॉन्व्हर्स काय सांगतो मिड पॉइंट थेरमचा, की एक साईडला पॅरलल असेल, म्हणजे टीएम कुणाला पॅरलल असेल, डीएन ला, आणि हा जर टी मिड पॉइंट असेल तर दुसऱ्या साईडला इकडे एम पण काय असणार आहे, मिड पॉइंट असणार. ओके. इफ टी इज मिड पॉइंट देन एम इज ऑल्सो मिड पॉइंट, म्हणून इथे म्हणायचं देअरफॉर पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ कुणाचा मिड पॉइंट असणार आहे, तो पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ पीएम. ही जी पूर्ण पी एन आहे, सॉरी, पीएन चा मिड पॉइंट असणार आहे, मिड पॉइंट ऑफ पीएन. याचा अर्थ काय, मिड पॉइंट म्हणजे कसं यूज करणार ते, तर इथे जेवढा पीएम आहे तेवढाच कोण येणार, एम एन, म्हणजे हा मिड पॉइंट झाला एम. सो पीएम इज इक्वल टू एम एन. पीएम इज इक्वल टू एम एन. तर ह्याला नंबर 1 द्या. आता सेकंड म्हणजे नेक्स्ट पार्ट त्याचा, नेक्स्ट पार्ट मध्ये दुसरा एक ट्रायंगल कन्सिडर करायचा. इन ट्रायंगल, जस्ट अ मिनिट, इन ट्रायंगल क्यू एम आर हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. सेम त्याच्यामध्ये सेम थेरम यूज करायचा. आणि इथं द्या कुठला थेरम यूज केलाय, तो बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. मिड पॉइंट थेरमचा कॉन्व्हर्स यूज केलाय. पॅरलल असेल आणि एक पॉइंट मिड पॉइंट असेल तर दुसरा पण काय येणार आहे, मिड पॉइंट. ते इथं वापरलंय. सेम आता दुसऱ्या ट्रायंगल मध्ये वापरायचा, इन ट्रायंगल क्यू एम आर. ओके, इन ट्रायंगल क्यू एम आर. इथे करण्यासाठी मी परत ड्रॉ करतो, तुम्ही परत ड्रॉ करायची गरज नाही. क्यू आर आहे, वरती एम आहे, क्यू आर आणि वरती एम आहे. तर याच्यामध्ये क्यूएम डीएन इज पॅरलल टू क्यूएम. कन्स्ट्रक्शन नुसार डीएन इज पॅरलल टू क्यूएम. इथून सुरुवात करूया. डीएन इज पॅरलल टू क्यूएम. हे आपण कुठून घेतलं, बाय कन्स्ट्रक्शन. ऑलरेडी आपण तसं कन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे. ओके, डीएन कुणाला पॅरलल आहे, क्यूएम ला. आता त्याच्यामध्ये डी हा मिड पॉइंट आहे, म्हणजे पीडी जर मीडियन असेल तर डी काय होणार त्यातला, मिड पॉइंट. ऍज अँड पॉइंट डी
इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. मिड पॉइंट ऑफ क्यू आर. ओके, तो क्यू आरचा काय असणार आहे, मिड पॉइंट आहे. कारण काय, तर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं होतं बघा, पीडी मीडियन आहे. पीडी हा काय आहे, मीडियन आहे कुणाचा, त्या ट्रायंगलचा मीडियन आहे. म्हणजे तो समोरच्या साईडचा इक्वल पार्ट करणार. म्हणजे डी काय झाला आपला, मिड पॉइंट. तेच इथे यूज केलं. अँड पॉइंट डी इज, सॉरी इथे जरा असं असेल, पॉइंट डी इज, जस्ट अ मिनिट, पॉइंट डी इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. इथे डी लिहा. तर डी हा काय आहे, क्यू आरचा मिड पॉइंट आहे. म्हणजे ह्या जर दोन गोष्टी असतील, म्हणजे कुठल्या, की एक पॅरल असेल, डीएन कुणाला पॅरल आहे, क्यूएम ला, त्यातला एक पॉइंट जर मिड पॉइंट असेल तर इकडचा एन सुद्धा काय असणार आहे, मिड पॉइंट असणार आहे. देअरफॉर पॉइंट एन इज मिड पॉइंट ऑफ, पॉइंट एन इज मिड पॉइंट ऑफ एम आर. ओके, एम आरचा मिड पॉइंट असणार. मग मिड पॉइंट म्हणजे तो काय करणार, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. म्हणजे जेवढा एम एन असेल तेवढाच एन आर. देअरफॉर एम एन इज इक्वल टू एन आर. ओके, एम एन इज इक्वल टू एन आर. त्याला नंबर 2 देऊया आपण. आता हे दोन झाल्यानंतर 1 आणि 2 हे एक आपण घेतलं इथे. आता टोटल डायग्राम मधला आपण काय करूया, पी आर हा कन्सिडर करूया. तर टोटल पी आर कसा असणार आहे, पी आर इज इक्वल टू पी एम प्लस एम एन प्लस एन आर. ओके, देअर ॲज पी आर इज इक्वल टू पी एम प्लस एम एन प्लस लास्ट कोण आहे, एन आर. ओके, एन आर ह्या तिन्हीचे ऍडिशन असणार. ओके, नाव पीएम, पीएम आपल्याला प्रूफ मध्ये पाहिजे की नाही बघा. तर पीएम ची व्हॅल्यू काही पुट करू नका. ओके, पीएम इज इक्वल टू एम एन. म्हणजे एम एन ची व्हॅल्यू तुम्ही काय ठेवू शकता, परत पीएम ठेवा. म्हणजे पीएम ऍज इट इज लिहा. पीएम इज इक्वल टू एम एन आहे, त्यामुळे एम एन ची व्हॅल्यू काय ठेवा, परत पीएम ठेवा. प्लस एन आर ची व्हॅल्यू काय आहे, एम एन. ओके, परत नेक्स्ट इथे पीएम आहे प्लस पीएम. आता इथे परत बघा, एम एन ची व्हॅल्यू, एम एन ची व्हॅल्यू काय आहे, वरती 1 मध्ये. एम एन ची व्हॅल्यू परत काय ठेवायची, पीएम ठेवायची. म्हणजे तिन्ही पण काय करायचे, पीएम डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ओके, तिन्हीची पण व्हॅल्यू काय येणार, पीएम येणार. तर त्याला रिझन द्या, फ्रॉम 1 अँड 2. ओके, 1 अँड 2. देअरफॉर पी आर इज इक्वल टू पीएम प्लस पीएम प्लस पीएम. सो किती येणार, 3 पीएम. आणि आता जर का आपल्याला जे प्रूव्ह दॅट आहे ते पाहिजे असेल तर काय करा, पीएम तिथेच ठेवा, आहे तिथे. ओके, आणि जो पी आर आहे तो इकडे येईल. म्हणजे पीएम अपॉन काय होईल, पी आर होईल. पीएम अपॉन पी आर. पी आरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1, म्हणजे इथं 1 असणार. आणि हा 3 इकडे मल्टिप्लाय आहे, तो इकडे 1 कडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे 1 अपॉन 3. ओके, इंटरचेंज केलं. पी आर ला पीएम कडे आणलं, तो अपॉन मध्ये जाणार खाली इथे. हा 3 वरती न्युमरेटर मध्ये, तो याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 पी आरचा. तिकडे जाऊन काय होईल, तो इकडे 3 इकडे जाऊन काय होईल, ओके 1 कडे अपॉन मध्ये येईल. दॅट्स वाय पीएम अपॉन पी आर इज इक्वल टू 1 अपॉन 3 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके, तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. तर इथे आपले त्या प्रॅक्टिस सेट मधले जे टोटल 4 क्वेश्चन आहेत ते आपले कम्प्लीट झालेले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण प्रॉब्लेम सेट स्टार्ट करूया. ओके.